आता डोकं लावतो आता मी. सोनीचा कला इष्टेक आहे, ती नाव कशी होईल असं डोकं लावायचं आपल्याला. बरोबर तिला काहीची सापडीचं मी. पण माझा मित्र आहे सरपंच, कुठं गेला काय माहिती बघूया. तर हिडं एक आहे ना लेडीज, याला तिचं नाव आहे ना, हां मंगली. त्या मंगीकडे जाऊन पाहतो, ती बरोबर पटवेल त्या बाईला. बाई काय करू राहिली? बाबूराव भाऊ काय करू राहिली? काय नाही, आवडते संसाराचा गाडा आवडते. ठेव खाली. बाबूराव भाऊ हे लस पिली आज मग कर एन्जॉय. हे बघा मी काय म्हणतो, सुनीताची इष्टेक भरपूर आहे. हा माझ्या इष्टेक किती आहे? 1 बिघा बरं आहे. हो 1 बिघात मला 4 पोरं आहे. बरोबर. हा तुला किती पोरं आहे? मला बी 2 पोरं आहे. आणि मग तुला किती आहे? 2 पोरं. इष्टेक का? इस्टेट आता मग इस्टेट काय करायची? हा मग तेच म्हणतो मी. बघ तू आपला सरपंच आहे ना, त्याला इष्टेक तर काहीच नाही. हा काहीच नाही. मग मी प्लॅन चालवलाय का सुनेताला काहीतरी डोकं लावून आहे ना, तिची इष्टेक आपलं नाव करून घे. चालतंय ना भाऊजी मग. हा तिला आयडिया करावं लागेल काहीतरी. तो सरपंच काय आहे ना काय नो पेनात बी तुमचं डोकं चालतंय हो मस्त. मग येणारे माणसं कधी पण खरे बोलतात, हो खोटं कधीच बोलणार पण नाही. दुनियाला त्याची दारू दिसते ना, त्याचं काय? तुम्ही घेणार का थोडी? काय नाही बाबा, मी तर बंद गाव उचलून घे. थोडे हा प्यावंच लागेल. ते पहा आले ते. ये ना काय करतो तिकडं यायला तू असं आहे ना त्याला भारी ना चिडू नका त्याच्यावरती. काय सांगतात ते ऐका काय? पहिले. नाही माझं ठरवलं ना, मी सरपंच आहे, मी उलट्या हाताची टाकून देईल. मला दारुड्याचा भलता राग येतो. अरे 56 वेळेस सांगितलं याला दारू प्यात जाऊ नको बाबा, याच्यामुळे सगळं गाव बिघडायची वेळ आली ना. हे पाहिलं का, लोक दारूवरच जाता. ये ना सरपंच झाला पण याच्या वाकर यायचं सुपारी नाही खायला. अरे मला वकरी तर येऊ दे, अख्खं गाव माझ्या सेवेसाठी हजर आहे. मला दवाखान्यात घेऊन जातील माहितीये का? तेरा हात पाटे लागल. नाही तू बी येशील म्हणा, पण सांगतो माणसाने आहे ना पैसा कमावण्यापेक्षा आहे ना इज्जत कमवली पाहिजे. बरं मी काय म्हणतो इकडे बोल. नीट उभा राह. थोबाडाचा वास येऊ राहिला. तुला येतो का वास? तू आकार देऊ राहिली कुशाल. मग आता काय ती तयार आहे, ती तयार आहे. काल तयारी तयार आहे ती. काल तयारी हा मासा घ्यायला. हे? मासा दारू जास्त झाली काय तुम्हाला? असं काय बोलता? घे ऐकून दारू पिऊन म्हणजे उभं केलं आणि तुम्ही असं फायदा घेऊ राहिले काय? तसं नाही हो. सरपंच आहे ते गावचे, पण ते ऐकलं ना? गावात उभं करतील मा. ऐकलं ना काय बोलला? झाली तयार म्हणतो. मी काय तुम्ही बोल अशी तशी बाई वाटली काय मी? तू म्हणलं लईच म्हणजे दारू चांगली गोष्ट सांगत होते, ज्ञानाची गोष्ट सांगत होते म्हणून मी कान देऊन ऐकत होते. सॉरी म्हण. आणि आता काय बोलू राहिले? सॉरी म्हण. तू बागा म्हणले का चालेल बरं काय चालेल म्हणलं होतं? जाऊ बरं आपण. काय सॉरी म्हण. फोडीन भाऊ. दात नीट नको काढू. बोलायचं सॉरी जरा. म्हण. सॉरी हात जोड. सॉरी काय पाहिलं काय तुम्ही असं बोलता काय का? चुकलं काय चुकलं काय 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 चुकलं? चुकलं? मला काय डायरेक्ट बोलली तुम्ही? मला डायरेक्ट पण तू झाली त्याच्या तर कानातच भिजू घालीन. 1-1.5 घंटा. सुरेताची आपल्याला इष्ट घ्यायची का नाही? हा तुम्ही काय म्हणल्या? करू हो बरं आपण. म्हटले होते. करू म्हटलं का नाही आपण? हा अच्छा अच्छा. चलो, नाही म्हटलं अरे पण तुम्ही. नीट बोलायचं आहे. मराठी भाषा आहे ना बरं का मॅडम, मराठी भाषा कोणीकडे वळती. बरं सॉरी म्हण ना असं काय जोडा. डबल असा शब्द निघला नाही पाहिजे बरं का? मी एखाद्या बाईने ओळखलं तोंड काही दिलीस ना गुन्हे ना. पटकन. काय होतं? हा. नवरा डुबू डुबू मारेन मा पाण्यात. काय? हा तू कुशाल म्हणतो ते बरं झालं तिच्या नवऱ्याला म्हणला नाही की झाली तर. इष्ट लागत तुला हा हंटू मोठू मारे. अरे इष्टीत लागती पण तुझं बोलणं धड नाही बाबूराव असं म्हणायचंय तिला. लहान नीट तोंडाला. बोलायचं काय बाबा. अरे दात काढू नको. एखादी बाई असती ना तुला लावून दिली असती. काय? सॉरी म्हण तिला. काय चुकीचं बोललो मी? काय चुकीचं बोललो? तुमचा एक शब्द चुकीचा गेला भाऊ. काय हा काय? पहिले ते याचं इस्टेटीचं जे चाललं ते बरोबर होचे हो बोलले मी, हा. पण मागून तुम्ही जसं डोकं ठिकाणा काय म्हणलं माहितीये का तुला? डायरेक्ट म्हणलं झाली तयार आता ही. काय म्हणजे अशी तशी बाई वाटली का मी? यायला काय नाही का आज रे पण? अरे असं म्हण ना की ही त्या सुनीताची इस्टेट घ्यायला तयार झाली असं शुद्ध मराठी हा, असं बोला. बोलायचं. पूर्ण पण हे वाक्य बोलणं तुला बोला. कधी येईल? तू 1000 मुताड पेल नसला ना तर ना बाबा या बरं. मुताडामुळे लय काय गैरसमज खरं वाटत नाही मला. बरं जाऊ त्या बाईचं जाऊ दे. वास एवढा आहे. त्या बाई जाऊ दे. मी काय म्हणतो बोल ऐक. बोल ना. एक डोकं चालवलंय ना. काय बोलतो? सोन्याचा काही इष्टेक भरपूर आहे जमीन जागा. हो तुम्ही पण ऐका इकडे थोडस. जाऊ जाऊ हा बोल. सोन्याचा काय जमीन जागा भरपूर आहे. बर मग काय करायचं? तिची जमीन आपल्या नावावर करायची. कशी करायची ती? ते आयडिया डोकं माक बाबराव
अरे नावर मग विकत घ्यायची का नाही रे, उदर घ्यायची नाही रे बाबड्या, तुला कसं सांगू आता, का उदर घेऊन पैसे उन्हाळ्यात म्हातारा झाला का काय? अरे घ्यायची म्हणजे कशी घ्यायची लय प्रकार का बळकायची बळकायची आपल्याला. तिला काहीतरी औषध टाकून किंवा दारू पाजून त्यांना समज तिच्या सवय टाकायच्या. बर का जरी दारू पेले ना पण डोकं लय डोकं चालते चालतंय ना? डोकं हे बघ तुला जमीन जागा नाही. ठीक आहे तोंडाने बोलत असेल चुकून पण डोकं बरोबर आहे माइंड ना? एकदम फ्रेश आहे. हा पाय आता कशी आयडिया तुला जमीन जागा नाही ना? नाही मला तर आहे तो बिगा बरंच आहे, हा हा पण मला 4 पोरं आहे, हा 5-5 गुंठे येते. आणि या बाईला त्या बायला किती काय माहिती? त्याच्यापेक्षा सहभागी व्हायचंय ना आमच्या याच्यामध्ये. हा मी सहभागी आहे. मग तयार आहे की नाही तू? हा 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 येते ना आता तू? हो मग आता तयार झाली पूर्ण अख्खे बोला भाऊ. काय- चप्पल पाहिली का? काय नको ना. अरे अरे फाय काय चुकत मावाला? त्याच्याबद्दल त्याच्यावरची मी सॉरी म्हणतो ऐक हा ठीक. हा बोल तर असं करू आपण, आयडिया करूयात, तिला तिच्या घरी जाऊ, मस्त तिला दारू बिरू पाजू. दात कम खातो हा हा. हा, हा. दारू पाजू. पेचिकच पण ती. अरे पाजायची म्हणा पिती बिहर पाजू तिला, नाही तर ये काहीतरी पाजू. चालेल आणि त्याच्यासाठी बाई माणूस संघ असली ना तर हा, ये बरोबर. म्हणजे संशय येणार नाही. येते ना भाऊ तुमच्या संग. हा, हा, हा. हा, मी काय म्हणतो, तुम्ही सपोर्ट करशाल आम्हाला? हो मग असं पोट आहे तुम्हाला, तुम्ही फक्त सुरू तर करा. सपोर्ट कर मग काय तिला उपकार तुम्ही कर. फक्त मदत करावं आम्हाला. हा हा मदत केली तुम्हाला काय सभेला फांड देईल तुम्हाला मी त्याच्यात. अरे हा, ती चालेल. ती गायला सारखा हा. वाटा पाहिजे. पण भाऊ वाटा खारका पाहिजे. हा? हा या बाई नाही तर मग म्हणसाल की मग प्लॅन होता आणि मी एवढं गिरण नाही, नाही, ते नाही या चालणार. बाई समजा 9 लाखाला लुटलं ना तर 3 लाख वाटून वाटून घ्यायचे. घ्यायचे. 6 लाखाला जर आपण लुटलं तर 2 लाख वाटून घ्यायची. हा. म्हणजे ती गायला सारखा वाटा काय तिची जी प्रॉपर्टी असेल ना सुनीताची ती लुटून आपण हा. तिचे व्हॅल्युएशन किती आहे. ते आले मारून अरे नाही 3 वाटा 7-12 पाहायचा, हा. तसं हिशोब करून घ्यायचा, पण मला वाढवा गेलं कारण की सगळं डोकं मी चालितोय. मी तुमच्या नाही वाढवा गेल, मग वाढवा बरं चल ठीक आहे थोडस वाढवा घे नाही मी तुम्हाला कमी देईल भाऊ. पटलं तर आम्हाला, नाही आले तुम्ही तर मी एकटा करू शकतो काम. तर काय करायचं. बरं. नाही नाही चालेल ठीक आहे थोडंफार वाढवा देऊ याला. हा, हा. आणि चला आता उशीर नको करू. मग आता काय करायचं आता काय करा. आता जायचं, पहिली ऍक्शन काय करायची. पहिला केक कुठे घ्यायचं सांगा. तिच्या घरी जायचं आहे रे बरं सोन्याच्या. बरं ती घरी आहे का नाही विचारू का. काय विचारतो डायरेक्ट ती काही जाऊन नाही. ठीक आहे ती कुठे जाते तरी फक्त घरीच राहते. मेहरबानी करून बाबूराव ना तेव्हा तू हाय पेल थोडस जपून तूच बोल खाऊ बरोबर आहे ना? मीच बोलतो. नाही तर मग मी एक काम करू का, मी जाऊन तिच्याशी गप्पा मारते पहिले, मग तुम्ही मागून या 2 जण. असं करते का? हा हा कर. आणि टाकून 3 जण गेलं का म्हणतील ह्या पिणाऱ्या संग ही बाई काय करते. अरे हा हा असं हे बघ, होईल ना? तू जाऊन ये ना जरा तिथलं वातावरण फ्रेश करशील. हा चहा बिया बनायला हे आणि नाही चहा नको राहणार. नाही, नाही, नाही मी बोलते बरोबर त्याला कसं बोलायचं मग ते. जात हा. जा लवकर. मी जाते मग हा. तुला जमल ना? हा अरे जरा. जमाल पण भाऊ माझे. जरा हुशारी ना बरं का, आमचं नाव नाही आलं पाहिजे. वय. नाही तर नाही ते दारू नाही, प्यायचं नाही. करायची बोबाटा. अरे तुला मागाशी सांगितलं ना भेजा पोपर चालतो त्याचा. जा घरी आहे का ते पा हा, हा. आणि फोन कर मला घरी हा, आज. हा. आणि मग येतो का मी 5-10 मिनिटात हा? हा हा फोन जाय नाही बरं. करणार मी, मागत जाते मी 10-15 मिनिटात. हा 10 का? मिनिटात हा ठीक आहे, ठीक मी जाऊन त्याला बोलते ओके. बरं का. हा. आणि हे आहे. सांभाळून आणा नंतर बरं. नंतर घरात गेले का काय प्लॅन आहे ना मग याचं डोकं सुरू होईल. आपण गप्प बसून घ्यायचं हा? हा हा चालेल चालेल. या. हा या मग हा. ओ हा. जा बाबूराव हं. आता हा बाय आता जो म्हणजे 25% काम आता त्या बाईनाच केलं. बाईला बाईचं म्हणणं तेव्हाच पटत हा आणि पण त्या बाईला पाठवलं पुढं हं. आणि आपण इकडून घेऊन गेलो. काय? त्या बाई नाही का ती पेल का अरे हा म्हणजे ते सुनीताला दारू पाजायची आहे का? साऱ्या कामाची माया तू बाबाचं ऐकच आहे ना. बरं बोल मग काय करू. त्याला आपण आता तो देखत तिला जाय म्हटलं आपण दोघं बी. म्हणजे एक आयडिया करावं लागतं. तिथे गेल्यावर गेली राव तसा हिला भरायचं मध्ये थांब, हिला बाहेर घ्यायचं म्हणजे आपल्या अवदासाला मध्ये आणि सुनीताला बाहेर. हॉल मध्ये का हा. चल ते काम माझं. हा आपल्या अवदासाला सांगाल मी लगेच डोळा मारील तिला जाय मध्ये आणि गपची बसल ती. आणि मग काय कशी पाजायची काय ते आपण करू. खिशामध्ये आहे ना. अरे जेवण जातात हा? जातात. अरे मी म्हणलो खिशात घेऊन हा घ्यायच्यात कुठं पुटनला. जात घ्यायची का हा चाल नीट चाल ना आता तू नीट चाल लोक मी काय आता पिणार नाही बरं का थोडी पिऊ. अरे खरंच बाबा तू तोंडात साखर घाली खरंच पिऊ नको रे. तू तू मी पितो असतो का. तू नीट चाल लोक म्हणतील सरपंच बी दारू प्यायला लागला का काय. चाल आणि एकच 90 घ्यायची फक्त खिशामध्ये. तिला जास्त घेतो. हा बाई पायात काटा घुसला काय मला बया ग काय करावं बाई. काय करता
काही नाही बसले. ये ना बस इकडून. बरं आहे का? हा बरं आहे. हा का? काय जेवण बिवण झालं? केव्हाच झालं. कोण पाय पकडून बसल्या? पायात काटा घुसला अगं. कुठे गेल्या होत्या? अगं शेतात गेले ते सरपण काढायला. तुम्ही सरपण काढायला गेल्या? हा काही पण सांगता. हा ना सरपणालाच गेलेली होती. आता चालले पाण्या पावसात सरपण आणून ठेवलं. मला असं वाटलं तुम्ही सरपण गिरपण नाही आणणार, का बरं? कारण की तुम्ही दिले मालदार आहे. बाई मालदार काय कामाचे? ते मालदार सालदार आपल्याला काम चुकता का? हा असं थोडी मग नाही. तुला माहिती का बाई कलेक्टर जरी असले ना मंगल काम करणं कोणाच्याही बापाला चुकत नाही. हा ते आहे मग आणि बाईच्या जातीला तर कुठंच काम चुकत नाही. पण तुमच्या ठिकाणी जर दुसरी कोणी असती तर आयुष केली असती. अगं आईश केली असती मी तर आपली एवढी प्रॉपर्टी राहिली असती का? जमीन जुमला विकू विकू संपली असती. मग मी तेच म्हणते ना मग तुम्हाला. हा मग तुला तेच सांगते मग एक एक कोपरा विकावा लागला असता. तरी किती किस्टेटीवर तुमच्या नावात? काय 110 एकर आहे वाटतं सगळी मिळून. 110 एकर आहे. हा. बापरे. तरी बी ते निमगाव चाळीला आहे आपली 40 एकर हा. आणि बाकीची इकडे आहे आपल्या इथं. असं मग आता काय करणार तुम्ही? तुमच्या जागी जर मी असंच बसून खाल्लं असतं नसते गेले सरपण गिरपण आणायला. अगं तुला माहिती का विषय बसून खायचा नाही. सरपण आणायचं असेल तर तुझ्या मेवण्याला आहे ना चुलीवरच्या भाकरी लय आवडता आणि त्या काय मला जमत नाही. हा. मग त्यांची आईच करतात त्या भाकरी. पण मग सरपण आणून द्यावं लागतं. म्हातारीला चूल पेटून द्यावं लागते. पण तेवढं का मला म्हातारी भाकरी तापती कारण मला काय भाकरी तापता येत नाही तुला माहिती. हा, पण त्याच्यामुळे सरपण आणून दिलं त्यांना. बरं केलं. आणि आता घास कापायला जायचं नेमका 2 दिवस झाले गडी नाही. त्याच्या बायकोला बरं नव्हतं. हा. मग ते म्हणे बोलले ते दुसरा गडी बोलून घे. पण मग म्हटलं आपल्या येतं कापता आपण आपल्या आई बापाच्या शेतात काम करेल तर एवढं काय लाजायचं. आपण लावायचं ना हो एखादं. नीट रे नीट चाल. नमस्कार. काय आलं? काय नाही आलं तुमच्याकडेच. का बरं? काय चालेल आता उभे उभे नीच बोलणार आहेत. आता थोडस काही आवाज म्हणा तुमच्याकडे आलो आम्ही खास. काय चालेल काही नाही बसलो होतो बोला ना. बाबा माझ्या घरी पण आला हा सर माझ्या घरी माझ्या मजा करतील मग. या, किती पेल ये. अरे, लय 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 समजून सांगत राहतो मी पण नाही खोडतात त्याची वेळ. हा ना हा बरं आता म्हणजे अशी अतिशय महत्वाचं काम आहे. मला सरपंच चाला तुम्ही सुनीताकडे जाऊ म्हणे. का बरं? काय आता नाही आता बसून बोलू ना आपण. ए तू एक काम कर आपलं आहे ना ती आंदोलनाची फाईल आहे ना मला इथं भेटलो का मला मुंबईला जायचंय रात्री हा, हा. पठाणकोटनी. हा. तर तेवढी आंदोलनाची फाईल आहे ना ती घेऊन ये मंत्रालयामध्ये दाखवायची ती. जाय बरं तू बरं ठीक आहे. जा. चला येते काय मग मी. हा हा चालेल. हा काय जे महत्वाचं होतं ते बोलणं झालं ना. हो जा मग. ठीक आहे. चला येते मग मी. हा हा बाबूराव. मैत्रीण आहे का त्यांची हा हा मैत्रिणी आहे, एकदम सई बहिणी का गुरु बहिणी म्हणतात त्या पण आहे. आम्ही क्लोज मैत्रिणी आहे ना ताई. बाबूराव तर काय नाचू राहिले बाई काय. नाही जाऊ दे आता त्यांच्याबद्दल मी माफी मागतो. जा तू मी जाऊ का? सांगितलं तेवढं कर. बरं. सगळ्या फाईल घेऊन या. हा हा बाबूराव चला, येते काय, हा? हा हा जरा बसत आता. काय हो सरपंच बोला आज कस काय इकडे चक्कर? काय आहे, आता सरपंच येड माणूस सारखंच राहत असं कोणाचं बी मन धरावं लागलं. हा 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 कारण त्यांनी आपल्याला मतदान करेल राहत. हा चला सरपंच मुंबईला चालले सरपंच. तांबेट काय आहे? चला सरपंच सुनीता इकडं आलो. आता काय काम असेल ते घ्या काय ते? घेऊन तर भाव अहो कसलं औषध ते तर सांगा मला. तुम्हाला बरंच वाटेल लगेच घ्या. नाही, पण अहो, पण माणूस काय प्रामाणिक ते? आहे बरं का. प्रामाणिक माणूस आहे. अहो काय ते तर सांगा बाबूराव. ऍसिडिटीचं औषध आहे. ऍसिडिटीचं औषध आहे. कशाचं औषध? ऍसिडिटीचं ऍसिडिटीचं? हा अगो बाई मला त्या सुद्धा- दिवशी मी तुम्हाला सांगितलं लगे ऍसिडिटीचं औषध घेऊन आलं. मला पण आहे तांब्यात कोण ना आणलं? मला पण दिलं होतं एकदा दोनदा एकदम ताबडतोब. त्याच्यात तांब्यात? हा. हा प्यायचा ढेकर येतो एक मस्त पैकी त्या ढेकरामध्ये ऍसिडिटी आहे पुन्हा. मी घेतलंय नीट बस. मी घेतलंय हा का? आणि मला पण दोनदा तीनदा दिलं होतं त्यांनी. पण हे लगेच ऍसिडिटी क्लिअर होते का? लगेच लगेच अतिशय निष्ठावान कार्यकर्ता म्हणताना फक्त एवढ्या गोष्टीमुळे उकला तो. हा जमिनीत काय केलंय हा? काय चाललंय कामाचं काय आता कपाशी ते लावलेलं आहे. त्या 50 एकरात कपाशी लावलेली 35 एकरात तिकडे ऊस आहे सगळा. सगळं हा आता काही याच्यामध्ये कांद्याची लागवड झाली काही याच्यात मका सोयाबीन. मी आहे असं ना चाललंय. एकदा यांच्या सल्ल्यानुसार आहे ना काय केलं तर माहितीये का गाजर केले होते गाजर. हा 1 लाखाचे गाजर झाले. अरे बापरे. हो
त्या बाबतीत आहे ना जमीन कमी आहे यांना पण डोकं मात्र लयच तसं. हा ना तुम्हाला आता पटत आमचं असेल कसं- यांचा सल्ला आहे ना तर काही करायचं असं ना शेती. गडीच करून घेतो सगळं त्याच्यामुळे माझ्यापर्यंत काही येत नाही. नाही नाही, तरी सल्ला सांगायच्या बाबतीत चांगली आहे, असं म्हणतो मी. नाही नाही सगळं व्यवस्थित चालू आहे. बरं तुम्ही इकडे आले का बरं पण? आले आठवण तुमची, यावं नाही का आम्ही तुमच्याकडं? अहो पण बाबूराव जरा नीट यावा ना, असं पिऊन कशाला यावा? काय रे, जोडीदार भेटले ते म्हणा चला चला म्हटलं बरं, चला. त्यांचं काय ते जेवण टाकायचं आता घेतलं तर चालेल का? अहो तो कधी घ्यावं, आताच गेलं गे जेवण टाका. त्याला 2 तास लगे फरक. जेवण टाका, तांब्या देऊन टाका इकडं. हा तांब्याचा चहाला आहे घरचा, माझ्या हा? याच्यावाला वरून तांब्या आणला. मग यातलं अर्ध औषध कोण पिलं? नाही ना, अर्धच बनवलं ना. हा का? हा. दामाने घ्या काम पत्ते ना तुला टेन्शन नाही. गट गट मी म्हणलं कोटा मोठा आहे. तू अब्रे शांत बस. मग पाहू इकडे 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 पाहू तांब्या. हे घेऊन टाका ना आणखी एवढं. त्याच्यामध्ये लईच काहीतरी औषध होतो. राज पाय टावायला गेल राज ठेव ठेव ठेव. थोडासा सुरुवातीला होतो ना. अरे लगेच नाही मारते एवढं, तू ठेव. राहून देऊ. दामाने घेत राहतं माणूस ते. जर चालेल तसं घेत राहतं ते. बापरे लईच कस तरी लागत बरं, एकदम आता कडू. पहिल्या असंच लागत, हा का? मला असंच झालं तो अगोदर हा घेताना लय काढू लागायचं. बरोबर अरे ढेक बस. आला ना आता बस बस. काम फत्ते. तर औषधच त्या मापाचं बनवायला ना. 4 ढेक अरे हो मग अय्यो हा. काही जास्त तर नाही टाकेल. नाही रे गप्पे तू. जर बाई उखडली ना भाऊ, हा बाई उखडून गेली बरं का त्या मला उकडे जाऊ. खुनाचा गुन्हा दाखल मी होईल. आहे ना. सरपंचावर खुनाचा गुन्हा दाखल होईल. तू गप्रे यायला तू. मला तर थरका सुटलाय भाऊ. हा गप तर काय आता पुढं काय करायचं? झोप येते काय? हा काय होतं झोप येते का? झोपाची डोळ्याला मुंग्या येतात हो. झोप नाही होईल ना त्याच्यामुळं. डोळ्याला मग येतात. मग येते मग येते. मग तर पायाला येतात ना. हाता पायाला येत्या, डोळ्यात येत्या, पोटात येत्या. तुला अनुभव भरपूर आहे ना. बरं विचारणं महत्व होतं काय? नाही वावदा त्यांचं अजून अय्यो चांगलं नशा ते होते. ते आधीच बिगर नशाच्या आधीच म्हणतो का काय बोललो नको. अरे पण ते बोलता येईल का नंतर त्यांना? मग काय करायचं ते मला? फक्त हा म्हणलं पाहिजे तू गप्प बस. मला सांग ना थोडं. काय आता काय करायचं? मी बरोबर करतो अरे गप्प. जांभळे एवढं आले. अरे मग झोपायचं त्यांना. हा का? झोपले बाबा. माझ्या संग बोला. आता काय करायचं रे? आता काय अंगठे कापून घ्याय त्याचे. काय अंगठे कापून? पेपर आण ना आपले पेपर अंगठे घे ना. आता काय रताळ पाहतो का? अरे हा? आपल्या काय बावट्याने उतऱ्यावर घे पटकन आवर. अवदासाला फोन करतो ना. चहाची आवता सकुडे आपली. हा एवढी संधी आली ना, आता संधीचं तुम्ही सोनं करून द्या. बोलो अवदाशीला बोलो. ते काय नाव तिचं? मंगी. ए मंगल. हॅलो हा ये चल लवकर. फाईल घेऊन ये. 50 एकराचं घेता ना? हा 50 एकराच्या जो सही घे. तो उतारा कोणता पाहिजे त्याचा? मी उतारा काढून आणले. हा बरोबर आहे. लावून ना काय हात आहे ना. 50 एकराचं घ्या. कोणच्या हाताचं? उठ ग उठ ना. कोणच्या? तिकडे. डाव्या हाताचा घ्यायचा, डाव्या हाताचा. तुम्हाला डावे उजवे कळायचा का काय द्यायला काय लागत? कधी पण डावा अंगठा द्यायचा. त्या साईडला. घे ग तो नीट घे. पाठीमागून एक मार. पाठीमागच्या कागद. घे मारू. या हाताचं घ्यायचं का? नाही व ते कायला घेतो उजवी. नाही का? पाहू ग मला पाहू दे. वै इकडे. तू इकडे वगैरे आव तसा. हे बघा काम पत्ते झाले. 50 एकरात आपलं नाव आहे. भारी काम केलं. हा बरं आता हे काय करायचं देव कर. याच्यातून तुम्हाला फक्त मी किती देणार माहिती का? ते नंतर बोल रे. काहीच देऊ नको वाटलं. एक एक एकर दिली तुम्हाला. जाऊ आम्ही दोघं जण आता निघून. राहिलेले 48 एकर मावायला राहील. अरे कपना. आता सांग. नाही तर वाटणीच करायचा का? बाबर हात झालं ना माणूस. मला घ्या जाऊ तिला का? त्याला घरी. मी जाऊ का आता? मी जा. तू जा. कुठं तू आता आम्हाला सोडत तेच आपण. हा ए, आम्ही तेच तुझ्या घरी येऊ. जा. जा. बरं. जा. नको मग मी. हा, जा. हा, जा. जा. जपून ठेवते पेपर. बरं आता अरे तो त्याच्या ताब्यात दिलं का त्या अवदशीच्या? जाणार नाही रे. तिच्या बाजगडी देऊन नीट करत होते काय एवढी हे आता काय करायचं बोल.
आता काय जायचं झोपू ठेवायची आता काय करायचं आता आपण निघून जायचं तांब्या कुठे आपला तांब्या घे ना चाल निघ आता इकडं उठ मी काय म्हणतो तू ये घे पेन थोडं नाही मी नाही फिरत. अरे तेवढं घे तू पेन नको. अरे पे रे तेवढं घे अरे पे ना ऍसिडिटीचं पे तू काय अरे रे. प्यायला अरे पे रे एक औषध पिऊन तिचं बाई बेशुद्ध पडली तिचं काहीतरी अगोदर दुखत होतं एवढा बॉबे कमी पे ना म्हणजे तुम्हाला पाजून इथं झोपलेला येतो काय तिच्या घ्यायचं मला येडा काढतो काय म्हणून हे बाद झाला आता पण ते जाग आल्यावर मग काय करेल रे जाग आल्यावर ना आपल्या नावाची कंप्लीट करेल का बा का बरं म्हणजे मग तिला काय तुला माहिती आहे सरपंच बाबूराव आलता मला होतं मग ऍसिडिटीचं औषध देईल तिला काय आपण दुसरं काय दिलं काय तिने ऑब्जेक्शन घेतलं नाही नाही झोपत आहे तिचं झोपल्या नाही का मात्र. अरे आज झोपली पण नंतर काय होईल मला माहिती आहे ना हे येड्या चल. आता काय करायचं यार मला तर थरकवू राहिलं तू गाडी मला गाळा काय आवडून राहिला नाही मग आता करायचं तू का मला फाशी देऊ राहिला काय नाही रे नाही ना म्हणजे मी दुसऱ्याचं ते करतो तू बावाला करायला लागला काय नाही रे तसं. हा गेला लावल्या आता काय करायचं आता काहीच नाही करायचं उतर माता आपण ते तर तिच्या घरी जायचं त्या अवदासाच्या घरी हा पाहू चल. बापरे असं फिरल्यासारखं झालं मला तर बाबूराव ते आले होते ना माझ्या हाताची बोट का नाही सर अयो 100% यांनी प्लॅनिंग केला बरोबर 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 आता मी यांची गंमत करत असते यांना काय वाटलं मी एवढी साधी सुधी काय माझी अंगठी घेतल्या प्रॉपर्टी यांच्या नावावर होती आता बा यांची खरी गंमत बाबूराव झाला ना आता वय. आयला पण हे बा खरंच आहे ना या बाईला मानावं लागेल राव सगळ्यात महत्वाचं बाबूराव सही आणि अंगठा फार महत्वाचा राहतो तो कोणी घेतला बरं तिनंच घेतला घ्यायचं गाईला अवघड नव्हता तसं मग मी घेतला असता ए तू बाई माणसाच्या अंगठ्याला हात लावला असता का हळू 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 काय बोलत ये साहेब ती जो औषध पेरत होतो माहिती आहे ना अरे पण ते जाऊ दे ना पण ती या बाईचे आभार मान ना बरं जाऊ दे बरं आहे. आता बरं आहे वाटे का? वाटे हिस्से ठरल्याप्रमाणे वाटेप्रमाणे तुम्हाला मी काय मी सांगितलं जास्त काम करेल ए तुला सांगितलं ना कमी जाणार आहे तुला एकच एकर जाणार आहे आणि तुला 1 एकर आहे राहिलेलं 48 एकर मावाले बापरे राहिलं अरे एवढा कसा स्वार्थी आहे नाही. बाबा या बाईनं जास्त काम केलं आता काय करू नाही, मस्त पैकी हॉटेलला जाऊ पार्टी करू तुम्ही पेल होते मग पेलो जाऊ पेल मध्ये काम होतं का हो? काम मी न करेल काम या बाईनं केलं मी सांगतो या बाई 20 गुंठी देतो आणि तुला 1 बिघा घे ते नाही या बाई ठरल्याप्रमाणे आहे ना ती गायला सारखं सारखं काम केलं हा, आपण सारखं पाहिजे. सारखं काम हा, केलं सारखं. सारखं. का 2 एकर तुम्हाला देवा नाही 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 नाही, अजिबात हा? नाही अजिबात नाही मला दाखवा झाले म्हणजे- कधी हा 16 काठीच्या हा 16 घ्या आता अजिबात नाही रे ती गायला किती या बाई ही प्रॉपर्टी आहे ना मला वाटतं जवळजवळ 9 लाखाची असेल हा हा सरळ 3 एकर मी अंदाज व्यक्त केला होता माग सुद्धा हा. 3 लाख रुपये अरे द्यावा 9 लागला. कोटीची 50 एकर मध्ये तो डोक्यात पडला का काय हिशेब करतो का झोपात अरे बाप हा? रे. अरे मी जे होईल ते होईल आपण अर्धा अर्ध करू. म्हणजे मी पेल तरी मला हिशोब येतो जोडतो अरे तुला सवय झाली ती बरोबर 9 कोटीची 50 एकर ठीक आहे, ठीक आहे, आता ठीक एक करा फक्त आता हे मान्य आहे ना बरी ओपून टाकू आपण सगळे ऐका हा. ओपून टाकू हम्म. 9 कोटी आले ना हम्म. तर 3 कोटी आपल्याला घेऊ चालेल चालेल हा? हाच हिशोब ठेवायचा आहे. बरं, ती आता मी गायला काय सारखंच. करेन? मी काय मी तर काय आज तुम्ही मला हॉटेलला पार्टी देता दोघं हा? आता हे दाखव हे समाजाला आपल्याकडे वाटणी का- काय सॉरी काय चालू होतं एवढं काय नाही चाललं असं पार्टी चालला होता आम्ही मला पण यायचं तुमच्यासोबत काय करायचं तू काय करायचं काय करायचं काय आहे, नेहमी पिणारा माणूस आहे ना. गुलाबजाम करार आज जरा शुद्धीवर भेटला तो मटण तुम्हाला जे खाऊ घालायचं ते खरंच? खाल. हा अरे वा हे जाऊ दे 1500 मावाले जाऊ दे आज मी तुम्ही जे म्हणाल ते खायला तयार आहे आज मी अरे वा अरे वा पाय पाय रे किती मन मोकळे यायला लागले आपल्या तर आता पाय हा का हा, कसं आहे मग माहिती का आता पोलिसांची गाडी येते घर सोडी खाली पोलिसांची गाडी येते पोलिसांची काय मटन खात पोलिसांची गाडी येते कोणासाठी हा गाव काय झाले का आपल्या गावात काय झाले का एक टोळी आहे चोरांची
काय सांगू चोराची? तुम्हाला? हा. ती टोळी उचलायला येतात. ते पण नाही पोलिसाचा फोन नाही आला मला नाही सरपंच काय आला. घडलं तर फोन येत असतो पोलिसांचा त्या टोळीमध्ये हा. मेन अध्यक्ष सरपंच आहे ना. म्हणजे काय काय कुठं काय केलं तो लाव कुठे आता जगात तो नालाय का बाबूराव आहे, सरपंच आहे, मंगलबाई आहे, तिघी जण आहे. म्हणजे बाबराव आहे बाबूराव बी. त्यांनी काय केलं आता त्यांनी काय रे, मी काय केलं? घर फोडायचं, तिच्या घरात जाऊन तिला दारू पाजली आणि तिची प्रॉपर्टी नावावर करून घेतली. त्याची तिने केस टाकली. आता तिने एनसी नोंदून दिलेली आहे. पोलिसांची गाडी येते घ्यायला तुम्हाला. हा का हा त्याला असं काय केलं रे आपण काय केलं ना, कळलं ना. दाखव तुला हातातले आताची कागद कुठे काय नाही ए पुरी दाखव आता दाखव काय होतं का दाखवू दे. ए, दाखव हा, दाखव दाखव, दे जाऊ दाखव, दाखव. जाऊ दे. हा, काय आहे काय रे सुनीता यांचं मिस्टेक हे काय नाही ए फाटो करा आईला यावं तसं टाकले फाडू बुक काय नाही मग ते दाखवायच्या अगोदर बोलली खोटच राहते ना हा ठीक आहे. बोल पुढे बोल चालेल ना हा मग? कंटिन्यू कर. हे काय नाही हे का नाही काहीच नाही काहीच नव्हतं ते. येडपट जरी कागद फाडला मग तो कागद असा लई थप्प्याची थप्प्या निघल ना मेन हा, तो कागद जरी फाडला राहू दे नाही नाही घ्या इकडे. नाही राजा राजा अहो नाही बाबूराव. महत्वाचा आहे तो अहो नाही बाबूराव, तो कागद लई महत्वाचा आहे तुम्हाला सांगते. बाबूराव आता पोलिसांना लागल ना मला द्यायला. आता कशी तिघांना उचलून नेतील, मस्त खडी फोडावं लागल कायमची जेल मध्ये. हा तुम्हाला काय भाऊ, वाटलं? आता चालू ना डोकं तो प्लॅन दाखव ना आता. प्रॉपर्टी परवाच्याच दिवशी मी माझ्या नवऱ्याच्या नावावर केली. परवाच केली. त्याचा अजून त्याला 2 दिवस चालू बी आहे. अजून त्याला लागणार त्याला 2 दिवस नाव इडच लागायला. मुद्दा चुकला तुझा वाला ती प्रॉपर्टी कोणाच्या नावाने नवऱ्याच्या आणि तो अंगठे कोणाचे घेतले माझे. हा आता आणि ती पहिली होती माझ्या नावावर. कळालं का? आता कान धर माफी माग नाही तर मग- माफी नाही. आता पोलीस वाले येतील ना तुम्हाला या घेऊन. बाय, खरं सांगतो माझी वाली अजिबात इच्छा नव्हती पण ह्या बाबाने आहे ना आम्हा दोघांना प्रवृत्त केलं खरं बरं का आणि हेच आले ते बरं का आमच्याकडे ए, काय हा वाटतं माझा सारख्या करायच्या लाज नाही वाटत का तुम्हाला आम्ही काय बोलला असं का भरू का दोन हे दारू हा? पिण्याची बोलणारी विश्वास नका ठेवू तुम्ही हा? हे दारू खरंच आहे, पिली. खरंच आहे. हे बघ, आमची इच्छा नाही बघा 3 कोटी द्या माझ्या 3 कोटी तुम्ही ज्यांना घेऊन माझा कांड वाजवायला चालले हा? आता, तेच तुमचं कांड वाजवायला चालले आता. याची खरं दारू माफ करा मला मी जात नाही आता. नाही तुम्ही कुठे गेले ना गावचे सरपंच, तर तुम्हाला हा. उचलून नेणार पोलीस वाले. नाही, भांडे आले घासायची मी भांडे घासून येते हा. हा, मी तू भांडे कुठे बी गेली ना, ए, कुठं जाय? आता इथं मिटव ना माफी माग ना आता खडी फोडायला जावं कंप्लेंट लागेल केली आता काय माफी मागायचं आता त्यांची माफी मागावं लागेल मागणार नाही आता. आता पोलिसांची माफी मागावं लागेल यांची काय पोलिसांची मागायचं बी नाही. आता पोलीस तुम्हाला करता काय बघा. मी हा. घेत नसते. हे बघ, आता आहे ना मंत्रालयात जावं लागेल आता लय हात मंत्रालयात काय ते काय लिहून देणार काय तुम्हाला तिथं कोण- टायर मध्ये घालते नका, असं नका करू आता. टायर मध्ये घालते तिने लय हात हा. मी आता आहे बघा ना आता. बाबा बाबूरावचा तू तुझ्या कसा प्लॅन लागतो, सरपंचाचा कसा लागतो आणि मंगलबाईचा कसा लागतो. धडा आयुष्याचा. हम्म. कडे पडायचे धंदे. तरी म्हणतो तुम्हाला नकारे करू हा का? लय पहा कसा उलटला. या बाईला म्हटलं तर तू नको उद्योग करू काही हा? अरे कोणाचा फुकट घेतला पुरत नसतं. जय जात कसं ठेवायचं? हा. हा का? कोण सांगत आहे जय हा? जात नाही फुकट अरे कोणाला? दात काढतो निर्लज्ज सारखा खुश तुला लाज वाटली पाहिजे हा? उठला लगेच मी चालला नको म्हणत होतो का नाही यांना? आता तुम्ही तर आम्हाला बरेच दिवस वेळा तुम्हाला माहिती आहे माणसाचं character कसं आहे. त्याला काय करायचं नाही याच्या डोक्यात दगड घाला येतो मी. बाकीच घाली तवाल्या आता सगळ्यांच्या डोक्यात दगड बसले. नाही याच्या हा आरोपी खरं येतो मी बरं बाई मी काय ए बाई तुम्ही बघितलं आजच्या एपिसोड मध्ये बाबूरावने सरपंचाने मंगलबाईने काय केलेलं आहे आणि हे सगळेजण जेलमध्ये जाणार आहे. बाबूरावने किती नाटकं केलंय, मंगलने किती नाटकं केलंय, सरपंचांनी सुद्धा. कुणाची प्रॉपर्टी अशी धोक्याने कुणी नावावर करून घेऊ शकत नाही. आता तुम्हाला सांगते कायदा कुठे गेला. राहिलंय कागदाचा पुरावा तर आहेच माझ्याकडं. आजचा एपिसोड कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशिक. आणि तुमची सुट्टी आता जेलमध्ये. चला.